जालना लोकसभेत झालेल्या निवडणुकीत जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथील रामकृष्ण विद्यालयाच्या मतदान केंद्रावर संपूर्ण महिला कर्मचारी संचलित विशेष मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती। मतदानाचा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा व्हावा हा उद्देश समोर ठेवून या मतदान केंद्राची अतिशय देखीव सजावट करण्यात आली। ऐन उन्हाळ्याचे दिवस, त्यात तापणारा पारा, मतदारांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मतदान केंद्राच्या प्रांगणात गेटपासून सुंदर मंडप टाकण्यात आला। प्रवेशद्वारावर काढलेली संदेश देणारी रांगोळी सगळ्यांचे आकर्षण बनली होती। गुलाबी रंगाची संकल्पना वापरून गुलाबी रंगाच्या फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली। लहान मुलांना सांभाळण्यासाठी सजवून तयार केलेला पाळणाघर, मतदारांसाठी सेल्फी पॉइंट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। गुलाबी रंगाच्या संकल्पनेतून सर्व महिला मतदान अधिकाऱ्यांनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या। मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून छाया सिरसाट, टाकसाळे, सविता पाटील, स्वाती डिक्कर, पल्लवी सूर्यवंशी, अर्चना काटकर यांनी काम पाहिले। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदान केंद्र अध्यक्ष छाया सिरसाट यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून कौतुक केले। या मतदान केंद्रावर अतिरिक्त जिल्हाधिकारी जालना रीना मेत्रेवार, तहसीलदार रुपेश खंदारे, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी भेट देऊन कौतुक केले। मतदान केंद्रांच्या निर्मितीसाठी गटशिक्षण अधिकारी अनिल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे, सज्जन टाकसाळे यांचा सहभाग होता। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।